राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी पार पडली। राज्यभरातून महायुतीच्या उमेदवारांना जनतेकडून भलतीच पसंती मिळाली। महायुतीतील घटक पक्ष एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या असून शिंदे गटाला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे राज्यात महायुतीला 230 जागा मिळाल्याचं स्पष्ट झालंय। तर महाविकास आघाडीला 46 जागांवरच आघाडी मिळवण्यात यश आले। त्यामुळे आता राज्यात महायुतीची एक हाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात महायुतीचाच वरचष्मा असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा जवळपास 39,000 मतांनी पराभव करून दणदणीत विजय मिळवलाय। तर राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी विद्यमान आमदार असलेले प्राजक्त तनपुरे यांचा 18,000 मतांनी पराभव केलाय। तर कोपरगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी मोठं मताधिक्य घेत विजय मिळवलाय। तर अकोल्यात अजित पवार गटाचे किरण लहामटे यांनी महाविकास आघाडीच्या अमित भांगरेंचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवलाय। काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले बाळासाहेब थोरातांचा पराभव। संगमनेर विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली। मात्र महायुतीकडून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात रिंगणात होते। या निवडणुकीत खताळ यांना 1,12,386 मतं तर बाळासाहेब थोरात यांना 1,01,826 मतं मिळाली आहेत। खताळ यांनी थोरात यांचा 10,000 मतांनी पराभव केलाय। शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे। राजळे यांना 82,207 मतं मिळाली असून महाविकास आघाडीचे प्रताप ढाकणे यांना 57,344 मतं मिळाली आहेत। या लढतीत राजळे यांनी ढाकणेंचा 24,000 मतांनी पराभव केलाय। तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना 54,762 मतं मिळाली आहेत। यासोबतच श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं, तर महायुतीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली। या लढतीत पाचपुते यांनी नागवडेंचा 34,958 मतांनी पराभव केला। तर बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांना 60,860 मतं मिळाली आहेत। खासदार निलेश लंके यांना धक्का, पत्नीचा पराभव। पारनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून काशीनाथ दाते तर महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके मैदानात होत्या। राणी लंके यांना 1,03,59 मतं मिळाली, तर दाते यांना 1,02,896 मतं मिळाली आहेत। या अटीतटीच्या लढतीत दाते यांनी लंकेंचा 2,500 मतांनी पराभव केलाय। गिरीश महाजनांचा सलग 7व्यांदा विजय। जामनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश महाजन यांना 1,28,667 तर महाविकास आघाडीचे दिलीप खोपडे यांना 1,01,782 मतं मिळाली आहेत। या लढतीत महाजनांनी खोपडेंचा 26,000 मतांनी पराभव केलाय। जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन हे 7व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत। गिरीश महाजन हे जवळपास 26,000 मतांनी निवडून आले। जामनेर विधानसभा निवडणुकीत संकटमोचक आणि जनतेचे लोकप्रिय नेते गिरीश महाजन यांचा विजय जवळपास निश्चित होताच जामनेर शहरात जल्लोष साजरा करण्यात आला। छगन भुजबळांची मनोज जरांगे फॅक्टरवर मात। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाडण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं होतं। एवढंच नाही तर छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही सुरूच होती। अखेर छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव करत मनोज जरांगे फॅक्टरवर मात केल्याचं स्पष्ट दिसून आले। तर देवळाली मतदारसंघातून महायुतीच्या सरोज अहिरे यांनी महाविकास आघाडीचे योगेश गोलपांचा पराभव करत पुन्हा एकदा विधानसभेवर गेले आहेत। तसेच नांदगावमध्ये मवियाचे गणेश धात्रक यांचा पराभव करत महायुतीचे सुहास कांदे विजय झाले आहेत। उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।